हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत यशस्वीसाठी छान उत्तप्पा. पण आपण नेहमी जो उत्तप्पा बनवतोय तो नाही बनवणार आहे, त्यापेक्षा जरा वेगळा बनवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम मी इथे भगर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली आहे अर्ध्या तासापासून. आता मी ती पाण्यामधून बाहेर काढून घेणार आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे. दुपारी या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण चटणी बनवली होती हिरव्या मिरचीची. आणि यशस्वी आता थोडी थोडी तिखट खायला लागली आहे, त्यामुळे मी ते भरलेलं भांडं लसूण चटणीचं तसंच यूज करणार आहे. आता मी त्यामध्ये भगर टाकून घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी आणखी पौष्टिक बनवण्यासाठी हे एवढे शेंगदाणेसुद्धा टाकणार आहे. आणि यामध्येच मी या 2 लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे टेस्ट चांगली येण्यासाठी. त्यानंतर थोडंसं जिरं टाकणार आहे आणि थोडीशी हळद, हे बघा. आणि आता मी हे सगळं छान बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहे. मी हे सर्व सारण एका पातेल्यात काढून घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय आणि आणखी चांगली टेस्ट येण्यासाठी थोडासा चिमूटभर ओवा टाकणार आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेणार आहे. चला, झालंय सर्व रेडी. आता उत्तप्पा बनवूया. आणि मी उत्तप्पा मध्ये या सर्व भाज्या टाकणार आहे. याच्यामध्ये मी इथं थोडीशी मेथी घेतली आहे, ही बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे आहे आपला जो लाल भोपळा असतो, ज्याला आपण डांगर म्हणतो, कोणी गंगाफळ म्हणतं, त्याचा थोडासा किस घेतला आहे. जास्तीत जास्त पौष्टिक बनवण्यासाठी हे सगळे मी घेतले. तुम्हाला आवडेल तशा भाज्या तुम्ही टाकू शकता. इथे यशस्वीला सर्वच भाज्या आवडतात, त्यामुळे मी कुठल्याही टाकल्या तरी तिला काही प्रॉब्लेम नाही आहे. चला सुरुवात करूया. गोष्ट म्हणजे ही सर्व प्रोसेस करताना मी पॅन अगोदर चांगला गरम करून घेतला आहे आणि त्यानंतर गॅसची स्पीड पूर्ण कमी केली आहे. पूर्ण स्पीड कमी करून मग मी पुढची प्रोसेस कंटिन्यू केली आहे. इथे मी पॅन छान तेल लावून गरम करून घेतलं आहे आणि आता त्यावरती हे भगरपासून बनवलेलं जे बॅटर आहे उत्तप्प्याचं, ते त्यावरती स्प्रेड करणार आहे. ते छान पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, असं स्प्रेड करणार आहे मी. आणि आता यावरती मी कट केलेल्या सर्व भाज्या छान स्प्रेड करणार आहे. हे मी लाल भोपळ्याचा किस बनवला तर तो टाकते याच्यावरती. त्यानंतर कांदा, ते मी छान टोमॅटो घालून घेतलाय वरती. त्यानंतर मी जे मेथीचे पानं घेतले होते, मेथी कट न करताच यूज केली आहे मी इथे, कारण छोटे छोटे पानं होते त्यामुळे मी ती कट नाही केली आहे. आणि कमी प्रमाणात त्याच्यामुळे टाकते की तिने खायला पाहिजे. खूप जास्त दिसलं तर ती होऊ शकते एखाद्या वेळेस की हे सगळं रंगबिरंगी बघून ती नाही म्हणू शकते. शक्यतो ती खाते, पण तिनं खायला पाहिजे म्हणून जास्त बचबच नाही टाकते मी. हे बघा, वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आता हे छान झाकण ठेवून 1-2 मिनिट होऊ द्यायचं आहे. नंतर परत दुसऱ्या साईडला आपण सेम प्रोसेस करणार आहे. आणि हे सगळं करत असताना गॅस कमीच ठेवायचं आहे. असं हलकं हलकं असं प्रेस करायचं, जेणेकरून ते त्यामध्ये व्यवस्थित बसेल. त्याला 2 मिनिट होऊ द्यायचं आहे. गॅस पूर्ण कमी ठेवायचा आहे. हे बघा, आपला उत्तप्पा रेडी आहे. आता आपण याला परत आणखी थोडंसं ह्या साईडला पण शेकून घेणार आहे. बघा किती छान दिसतंय. छान तर दिसतोय, पण आता यशस्वी खाऊनच सांगेल नक्की छान दिसण्यासोबत छान लागतोय का खायला. आता याला मी छान असं कलटी मारून घेणार आहे. छान झालंय, मस्त ब्राऊन ब्राऊन कलर आला. आता परत थोडंसं झाकण ठेवून
त्याला थोडंसं होऊ द्यायचं. टाका आसन, टाका खाली छान. हा टाका आसन. बसा इथे बसा. हा हे पाणी घ्या. ठेवा पाणी खाली. हा गोल गोल करा. नाही आधी गोल गोल कर. असं असं गोल गोल कर ना आधी बोटाने. हा हा तू गोल गोल कर आधी. असं कर असं. हे बघ असं. हा तू कर. याच्यात पाण्यात बोट डुबव. हा कर. हा घे आता कर तुझ्या हाताने. हा पकड आता ताट. हा दे जेजे बाप्पांना. आता पाणी फिरव ताटावरती असं 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 पाणी घे असं थोडस. हा म्हण ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. कर. हा म्हण आता कृष्णार्पण 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 कृष्णार्पण. हा आता जे जे करा. असं खाली वाकून जे जे करा आधी. असं जे जे करा. असं खाली वाकून छान असं जे जे करा. हा स्वामी बाबांना अच्युतांना म्हणा जेवण करा. सगळेजण जेवण करा. काय बनवलंय आज आपण? काय बनवलंय? उत्तप्पा. आता तू जेवणार आहे? अरे बापरे. पप्पाला वाढलं पहिलं ताट. पाणी पण देते पप्पांना. आता आसन ठेवून द्यायचं. बरं राहू दे राहू दे. आता मी करते. घाला घडी घाला छान. कसं झालंय? कसं झालंय बेटा? छान झालंय का? यम्मी यम्मी झालंय. आता पूर्ण फिनिश करणार आहे तू? पूर्ण फिनिश करा. यशू गुड झालंय. कसं झालंय? मस्त झालंय का? पप्पांना पण खाऊ घाल. तुझ्या पप्पांना पण दे. घ्या म्हणा पप्पा. पप्पांना विचार कसं झालंय? छान छान. तू सांग कसं झालंय? तू सांग तुला कसं वाटतंय? छान छान आहे. ओके थँक्यू. चला तर मग मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.